नमस्कार मंडळी, मी कमल आहेर किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी मोदकची रेसिपी घेऊन आलेली आहे। खूपच छान, सोपी, खायला पण चवदार, बनवायला पण सोपी। आपण सगळे वेगळ्या पद्धतीने मोदक बनवत असतो, पण ही आगळी वेगळी रेसिपी मी आज घेऊन आलेली आहे। पूर्ण रेसिपी बघा, कुठेही स्किप करू नका। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही आज 6 महिन्यातनं येणारी अंगारकी चतुर्थी ह्या दिवशी तुम्ही कसले मोदक बनवले तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। माझी रेसिपी कशी वाटली मला नक्कीच तुम्ही सांगा। चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। रेग्युलर मोदक तर सगळेच बनवता, पण आज थोडेसे वेगळ्या पद्धतीने मोदक बनवते मी। त्याच्यासाठी इथे ही दूध पावडर घेतलेली, म्हणजे मिल्क पावडर 2 चम्मच एवढी घेतलेली। बेसन पीठ म्हणजेच डाळीचं पीठ, चना डाळीचं पीठ ते मी पाऊण वाटी घेतलेले। याच्यामध्ये विलायची टाकून साखर दळून घेतलेली, अर्धी वाटी साखर आहे। आणि आपला खवा म्हणजेच मावा तो मी बारीक किसणीवरती किसून घेतलेला आहे। आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे साजूक तूप। आता गॅसवर आपण कढई ठेवली आहे, आता त्याच्यात तूप टाकून घेऊ आणि डाळीचं पीठ भाजून घेऊ। 1 चम्मच भरून, एवढं मोठा चम्मच भरून तूप, साजूक तूप कढईमध्ये टाकून घेतलंय मी। तूप थोडंसं वितळू देऊ व्यवस्थित, गॅस कमी ठेवलेला आहे। तूप व्यवस्थित वितळू द्यायचं, मग त्याच्यामध्ये आपण जे बेसन पीठ घेतलेले आहे ते टाकून घेतलं। त्याच्यामध्ये कमीच गॅसवरती आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचंय, व्यवस्थित भाजायचं। थोडंसं असा कलर बदलू द्यायचा, असा खमंग वास यायला लागला का त्याचा, तेव्हा आपण काढून घ्यायचं। ते मस्त असा सुगंध सुटलाय त्याचा, असा थोडासा हलकासा कलर बदलला आहे त्याचा। आपलं बेसन पीठ व्यवस्थित भाजून घेतलं। आपण जो आता मावा बारीक करून घेतलेला आहे खवा, तो टाकू त्याच्यामध्ये। किसून घेतला मी, कारण की तो लगेच वितळला जाईल। कमी गॅसवरती तो पण व्यवस्थित त्याच्यामध्ये परतून घ्यायचा। व्यवस्थित मावा आपल्या बेसन पिठात परतून घेतला। आता पिठी साखर टाकून घेतली त्याच्यामध्ये, ती पण त्याच्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। व्यवस्थित साखर त्याच्यामध्ये मिक्स करून घेतली। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची दूध पावडर म्हणजेच मिल्क पावडर 2 चम्मच एवढी घेतलेली आहे। कमीच गॅसवरती ती पण त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ। खूप खायला टेस्टी लागतं हे मोदक। प्रत्येक चतुर्थीला आपण वेगवेगळ्या पद्धतीने मोदक बनवतो। हे थोडेसे आज वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहे, तर तुम्ही पण ह्या पद्धतीने बनवून बघा। सगळ्यांनाच, लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडतं। आपण उकडीचे मोदक, आता आंब्याचं सीजन चालू आहे, आंब्याचा जो रस काढून त्याचे मोदक बनवतो। त्याच्यानंतर खोबऱ्याचं सारण करून त्याचे मोदक बनवतो। साधे गव्हाच्या पिठाचे मोदक, हे थोडेसे आज वेगळ्या पद्धतीने मोदक बनवलेले। ह्या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा। सर्व मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता गॅस बंद करते व आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। थोडंसं गार होऊ देऊ, मग आपण त्याचे मोदक तयार करू। तर ज्या प्लेटमध्ये आपण खवा किसून घेतलेला होता, त्याच प्लेटमध्ये आपण आपलं मिश्रण काढून घेऊ। मिश्रण थोडंसं हलकंसं गार होऊ देऊ। मिश्रण आपलं पूर्ण गार केल्यानंतर छोटा आपला पोहे खायचा चम्मच आहे ना, त्या चम्मचने मी थोडंसं दूध टाकून पुन्हा असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। म्हणजे असं पूर्ण आपलं भुरळ हे मिश्रण झालेलं होतं ना, आता व्यवस्थित झाले ते। आता आपण त्याचे मोदक तयार करून घेऊ। हा मोदकचा साचा घेतलाय, त्याच्यामध्ये आपण मिश्रण थोडंसं भरू। हे आपण बाजूने तसंच भरून घ्यायचं। तेच मिश्रण व्यवस्थित असं बोटाने व्यवस्थित असं दाबून साच्याच्या कडापर्यंत व्यवस्थित असं घ्यायचं। त्याच्यानंतर
छान असा आपला मोदक इथे हा तयार झाला. आता पटापट आपण इथे असे सर्व मोदक असे भरून किंवा मग साचा असा ठेवल्यानंतर आहे ना वरून पण आपल्याला असं मिश्रण टाकता येतं. असं काठापर्यंत भरल्यानंतर आहे ना हळूच असं उघडल्यानंतर छान तो पण आपला मस्त असा मोदक तयार झालाय. दोन्ही पद्धतीने आपल्याला भरता येतं. पण असं मी बंद केलं. त्याच्यानंतर परत वरून असं बॅटर हे वरती व्यवस्थित पॅक करून घेतलं काठापर्यंत. छान लगेच निघतो आपला मोदक. त्याच्यामध्ये आपण साजूक तूप वापरलेलं आहे ना, एवढं असं हाताला पण खूप तूप लागतंय. त्याच्यानंतर खायला पण एवढे चवदार लागतात ना हे बघा. जास्तच असं ते मिश्रण आपण काढून घेऊ. पुन्हा बोटाने असं सारखं करून घ्यायचं म्हणजे आपल्याला प्लेटमध्ये ठेवल्यानंतर तो मोदक असा व्यवस्थित उभा राहिला पाहिजे. म्हणून वरची बाजू अशी सारखी करून घ्यायची. असे दोन्ही बाजू हे करून साच्यामध्ये आपण भरलं ना व्यवस्थित ते कोपऱ्यापर्यंत भरल्या जातं. परत थोडंसं वरून मिश्रण पॅक दाबून घेतलं. पुन्हा त्या साच्यातून बाहेर काढू आपण. बघा असं मस्त आपलं इथे मोदक इथे तयार झालंय बघा. आता ह्याच पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेते. हा आहे ना सर्वात सोपी बनवायची पद्धत. खायला पण एकच नंबर अप्रतिम लागतं व चवदार. आता पटापट मी असे सर्व मोदक बनवून घेते. व मोदक इथे बनवून घेतले हे 20 आणि हा 21 मोदक आपले हे पूर्ण झाले. असं मापातच घेतलेले होते वस्तू की त्याचे आपले 21 मोदक हे झालेच पाहिजे. तर बघा आजची रेसिपी आपली पूर्ण झाली. ह्या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा. तुम्ही आज अंगारकी चतुर्थीचे कुठले कशा प्रकारचे मोदक बनवले, उकडीचे बनवले का खोबऱ्याचे बनवले, असे भरपूर प्रकारचे मोदक बनवतो आपण. तर मला नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघता मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. माझी रेसिपी कशी वाटली तर सांगायला हे विसरू नका.